नमस्कार मित्रांनो, वाघ या किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल. आपण तुम्हाला दाखवली होती गव्हाची शेती. गव्हाची शेतीमध्ये पूर्ण नाही दाखवू शकलो कारण का आता सध्या आपण गहू फुकले होते. सो त्याच्यामुळे अजून आपल्याला 3-3.5 महिन्यानंतर आपल्याला गहू बघायला भेटेल. सो त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला कांद्याची शेती दाखवणार आहे. सो आज आपण कांद्याची शेती कशी करतात किंवा कसं काय असतं ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. सो आता मी एका गावात आलोय. गावात म्हणजे जवळच आहे, निमगाव सावळ्यातलंच एक छोटस एक असं मळा टाईप असं आहे. तर बागवाडीत आलो मी आता. तो इथे आम्ही आता माझी मामी आहे आणि मामीच्या काही मैत्रिणी आहे. सो त्या लोकांना घेऊन आपण रोपटं लावलेलं कांद्याचं जे रोपटं लावलं होतं एका जागी, सो ते काढणार आहे तिथून आणि ते प्रॉपरली म्हणजे कसं असतं, आधी आपण ते रोपटं सगळे म्हणजे जे कांद्याची बी असतात ते घेतो आपण आणि असं वावरामध्ये टाकून देतो. सो ते उगतात. त्याच्यात काही लोकांचं ह्या टायमाला खूप लोकांचं असं झालं की काही लोकांचं उगले आणि काही लोकांचे नाही उगले ते रोपटं. सो मामानी पण असं एक मामीचा भाऊ आहे, तो पण मामाच लागतो. सो त्याच्या वावरामध्ये ते रोपटं लावलेलं. सो आज आपण ते तिथून काढणार आहे. त्याच्या मस्त अशा गठ्ठी डिगल बांधणार आहे, असे त्याचे गठ्ठी बांधणार आहे आणि मग ते घेऊन आपण जे आपलं वावर जे बाकीचं होतं तिथे जाऊन लावणार आहे. पण आताचं जे आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आहे ना, जे लावलं ना ते प्रॉपरली असं नाही आहे. सो खूप दाट आहे, म्हणजे खूप जवळ कांदा आहे. सो असं कांदा उगणार नाही. सो आपण ते काढणार आहे त्याच्यातनं आणि आपल्या शेतामध्ये जाऊन परत तो प्रॉपरली म्हणजे डिस्टन्स असला पाहिजे साईडनी, असा करून आपण लावणार आहे. तो इथून आता आपण काही आहेत मामी आणि मामीच्या मैत्रिणी, त्यांना इथून आपण घेऊन जाणार आहे. आपण गाडीमध्ये आलोय. आपल्याबरोबर सिद्धू आहे, अजून पण खूप लोक आहेत. प्रज्वल आहे, मोठा मामा आहे, त्याच्यानंतर बारका मामा आहे, भाऊ आला तर भाऊ पण आहे. सो ते लोक तिकडे गेले. ते लोक आय गेस सगळं रोप काढायचं काम किंवा उपटायचं काम करणार आहे आणि मग त्याच्या जोड्या बांधणार आहे आणि मग त्या जोड्या घेऊन आपण जायलो मध्येच किंवा कोणती अजून गाडीस त्याच्यामध्ये घेऊन आपण तिकडे वावरामध्ये उद्या किंवा आजच बघू, आता जसं पॉसिबल होईल तसं आपण ते करणार आहोत. मामानी काल आणि परवा ते वावर मस्त ते बांधून ठेवलंय कांद्याच्या रोपासाठी. सो बघू तिकडे जाऊन पण कसं बांधलंय काय ते पण मी तुम्हाला दाखवेल. त्याच्यानंतर ते रोप कसं लावलं असतं ते पण तुम्हाला दाखवेल आणि मग त्याच्यानंतर ते रोप कसं आपण डिफरंट करून असं थोडं लांब करून असं लावतो ते पण तुम्हाला दाखवणार आहे. सो सध्या मी इथे सगळ्या बाया बोलण्यापेक्षा मामी बोलू शकतो कारण का मामीच्या मैत्रिणी सगळ्या मामी झाल्या, त्यांची वाट बघतोय. सो ते आले की आपण इथून निघणार आहे आणि मग तिकडे तुम्हाला दाखवतो नक्की काय. आता आपण सगळ्यांना घेऊन कांद्याकडे आलोय. कांदा प्रॉपर कांदा नाही बोलणार, पण ही जी कांद्याची जी पात असते ती कांद्याची पात आहे, पूर्ण वावर भर आहे. सो आपल्याला पूर्ण नाही काढायची, पण आपले जे 4 वाफ आहे ते बाकीचे जे आहेत ते दुसऱ्या मामाचे आहेत. सो इथे आपल्याला नाही काढायचे, आपले जे आहेत तेवढेच आपल्याला काढायचे. आणि मग ही जी आता तुम्ही बघितलं असेल की पूर्ण म्हणजे खूप असं गिचिडी सारखं झालं. सो आपल्याला वेगळं करून असं सेपरेट करून याच्या जोड्या बांधायच्या. मग हे काढून उपटल्यानंतर जुड्या बांधल्यानंतर आता हे सगळे जुड्या बांधतात, असे काढायचे जुड्या बांधायचे. हा आपला रामदास मामा आहे, प्रज्वल आहे, हे सगळे पण कामाला लावले सगळ्यांना. आपण आपल्याबरोबर सिद्धू पण आहे, सिद्धूला पण कामाला लावलंय, मुंबईवरनं आलाय त्याला पण आपण कामाला लावलंय. सो असे सगळे हे काढून जुड्या बांधायच्या. तर जुड्या कशा बांधायच्या ते पण मी तुम्हाला दाखवतो. सध्या सगळ्यांना आपण भाऊ मुंबईवरनं त्याला पण कामाला लावलंय, तो पण सगळे उपटतोय. ह्याच्यामध्ये चांगले पण बघायला लागतात काय आणि काय नाही. सो असं एक आपल्याला जुडी बांधायला लागते, सगळं एकत्र बांधून. सो ही जुडी जी आहे ना याच्यातलं आपण काही पार्ट कट करणार आहे, म्हणजे जे पुढचे जे शेंडे आहेत ते कट करून ते आपण आपल्या वावरामध्ये लावणार आहे. ते कसं ते आपल्याला काम धावपळमुळे आपल्याला ते करता नाही आलं, पण जुडी कशी बांधायची काय ते तुम्हाला बघायला आलं असेल. हा राजू मामा आहे, सगळ्यात बारका मामा. सिद्धूचे वडील ते कसे बांधतात जुडी ते पण तुम्ही बघू शकता आता. सो हे सगळं जुडी बांधल्यानंतर आपल्याला गाडीत टाकायच्यात, सगळ्या कलेक्ट करायच्या एका गाडीत टाकायच्यात. सो एखादा टेम्पो बोलवला त्याच्यात टाकून मग आपण या जुड्या नेणार आणि मग तिकडे जाऊन आपल्याला जी पुढची जी पात आहे ती कट करायची. सो ही आपण जी भाजी बनवतो ती त्याच्यासाठी हीच
पात असते ना, हीच पात्याची किंवा कांद्याच्या पात्याची भाजी बोलतो, हेच आपण यूज करतो भाजी बनवायला. सो आता हे सगळं झालं, इथून आटपलं की आपण इथून हे सगळं उचलणार आणि आपण दुसरं जे आपलं मेन वावर आहे तिकडे घेऊन आपण टाकणार. आणि दुसऱ्या दिवशी हे आता खूप कमी आपल्याकडे बाया, सो असं कट करून ह्या बायांना सांगून हे यांचं प्रॉपर यांना माहिती असतं, कारण का यांचं मोस्टली हेच करतात, कांदे लावायची लावगड बोलतात त्याला. सो हे असं प्रॉपरली असं लावणार आहे पूर्ण वावरामध्ये. पण ते लावताना आपल्याला पाणी सोडायला लागतं वावरामध्ये. सो पाणी सोडलं तर पाण्यामध्ये बरोबर ते लागलं पाहिजे, डिस्टन्स मेंटेन ठेवून ते बरोबर लावतात. सो ही होती आपली कांद्याची शेती आणि सिद्धूभाई आपला 12 देतोय. सो आता आपण ना कांद्याचे रोप तुम्ही बघितलं असेल त्याच्या आधी याच्यामध्ये की आपण जे कांद्याचे रोप आहे ते आपण आधी 2 महिन्या अगोदर आपण लावतो. 2 महिन्यानंतर तेवढे झाल्यानंतर ते आपण काढून घेतो. सो ते काढल्यानंतर आपण ज्या वावरात लावायचं आहे तिकडे मस्त असे वाफे बनवले असतात, त्या वाफ्यांमध्ये पाणी सोडतो आणि पाणी सोडल्यावर ते लावायचे असतात. ते पण तुम्ही याच्या आधी बघितलं असेल. ते लावल्यानंतर पाणी भरायचं, सेम टाइम दोन्ही एकत्र होतात. पाणी भरता भरता आपण ते जे कांदे असतात त्याच्यामध्ये आपण म्हणजे 5 किंवा 6 असे आपण ते लाईन वाईज लावतो. त्याच्यानंतर पाणी भरायचं. त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये ते कांदे परत आपले उगून येतात. सो अशी असते ही कांद्याची शेती. काही किती मेहनत आहे, म्हणजे 2 महिन्याआधी ते रोपटं लावा, त्याच्यानंतर ते काढा, परत मग कांदे लावा. म्हणजे टोटल असा पिरियड बघायला गेलं, टाइम बघायला गेलं तर टोटल आपल्याला 5 ते 5.5 महिने लागतात कांदे पूर्ण यायला. सो अशी होती ही कांद्याची आपली शेती. सो एवढंच मी तुम्हाला मी जसं तुम्हाला बोललेलो की तुम्हाला मी दाखवलेलं कांद्याची शेती कशी होते काय होते ते दाखवण्यासाठी मी लाईव्ह आलेलो, तुम्हाला दाखवत होतो, ब्लॉग बनवलेला त्याच्यासाठी. सो आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नेहमीसारखंच आपला व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा. आणि तुमच्या इथे जर वेगळ्या प्रकारे काही कांद्याची शेती होत असेल, आता ही मी जे सांगितली ती माझ्या मामाच्या गावची, जुन्नरची निमगाव 6वा जे गाव आहे तिथे अशी कांद्याची शेती. जर तुमच्या इथे दुसरे काही याचा खूप जागी वेगळ्या प्रकार असतो, तर तुमच्या इथे काय वेगळं काय असं होत असेल कांद्याची शेती किंवा काही असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा, मला पण समजेल कुठे काय कशी होते कांद्याची शेती. सो याच्यावरून दुसऱ्यांनाही माहिती पडेल, जे आपले ब्लॉग बघतात त्यांना पण माहिती पडेल की त्यांच्या इथे कशी कांद्याची शेती होते. सो एवढंच होतं आज माझं, ह्याच्यासाठीच मी तुम्हाला आलेलं हे व्हिडिओ ब्लॉग बनवायला. सो तुम्हाला नक्की आवडले असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपली वाघ्या किरण फॅमिली अजून वाढू द्या, एवढंच एक अपेक्षा करतो. भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉग काय असेल माहिती नाही, इयर पण संपायला आलं, तर लेट्स सी.